एकदा ही बरी झाली ना की मी नक्की यातून काहीतरी मार्ग काढीन. मला माहितीये. आणि तुला काय वाटलं रे सत्या? तुझी अमृता एवढी समजूतदार नाहीये. तू माझी अजिबात काळजी करू नकोस. आता आईच्या तब्येतीची काळजी घे. घरचे बघ आपल्याला स्वीकारतील. आपण त्यांच्या पाया पडू, त्यांची माफी मागू. पण अमृता, आपण लवकरच वाड्यावर जाऊ, एकत्र, जोडीने. काय का देविका? काका चहा देऊ का तुम्हाला? नाही मला चहा नकोय, पण तुझं काय चाललंय? कुठे काय? नाही एकदम दचकलीस म्हणून विचारलं. मी खूप उशिरा घरी आले, पण तोपर्यंत तो घरी आलाच नव्हता. मग मी उशिरापर्यंत वाट पाहिली, पण नव्हता आला तो. म्हणून तसं नाही का? कुठल्या तरी मित्राकडे वगैरे गेला असेल. आणि असल्या भलत्या शंका नको आणू आता तुम्हाला. हो, थोडीशी काळजी वाटली म्हणून पाहिलं. डॉक्टर, खरंच तुमचे आभार कसे मानायचे कळत नाहीये. अण्णा, त्यात आभार मानण्यासारखं काय आहे? इट्स माय ड्युटी. अहो, त्यांनी प्रतिकार शक्ती वाढवली म्हणून तो रिस्पॉन्स मिळाला ना आम्हाला. आता त्यांचं बीपी पण बघा ना, एकदम नॉर्मल आलंय. गाडी एकदम रुळावर आलेली आहे बघा. वा. बर, मग आता कधी घरी सोडताय तिला? अण्णा, आम्हाला सोडून जायची का तुम्हाला घाई झाली आहे का? काय अण्णा, उद्या दुपारचा डोस दिल्यानंतर आपण ठरवू केव्हा डिस्चार्ज द्यायचे. ओके? सत्या, बरा आहेस ना रे? हो. मला काय झालं? नाही म्हणजे गेला होतास कुठे तू इतके दिवस? मी जरा बाहेर गेलो होतो. आय मीन पुण्याच्या बाहेर गेलो होतो. काम होतं. ते कळलं रे. पुण्यात असतं कळलंच असतं ना. पण पुण्याबाहेर काही विशेष? नाही, असं विशेष काही नाही. काम होतं जरा. म्हणजे काही सिक्रेट आहे का? जाऊ द्या ना पांडुरंगराव. अरे पण कळू देत तरी काय आहे ते. काका, चहा गरम आहे, आधी पिऊन घेता का? आधी याचं गरमागरम सिक्रेट ऐकू, मग चहा. बोल रे. चंद्रपूरच्या जंगलात गेलो होतो मी. तिथे एक विशिष्ट प्रकारची वनस्पती असते आणि त्या वनस्पतीपासून मला सेंट बनवायचा होता. अजून काही विचारायचं आहे का तुम्हाला? गेलो तुम्ही चंद्रपूरच्या जंगलात. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही, सगळे प्रश्न आत्ताच विचारून घ्या. मला काम आहे जरा, मी येतो. तुमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देण्याची त्याला गरज नाहीये. म्हणजे त्याला आता काहीही विचारू नका. श्रीधर, अगं माले, गजानन पावला. अरे अण्णा, झालं तरी काय सांग. देव पावला, आधी पेढे घे. पेढे कसले वाटतोयस तू? आज सकाळी सकाळी आपल्या मनावरचं दडपण पूर्ण दूर होईल अशी बातमी दिली आहे डॉक्टरांनी. अण्णा, म्हणजे काकूंची तब्येत चांगली आहे. आज सकाळी डॉक्टर राऊंडला आले होते. उर्मिलाची तब्येत पाहिली आणि तसं काल रात्रीच म्हणाले होते ते की उर्मिलाची तब्येत चांगली आहे म्हणून. पण मानसिक ताणामुळे बॉडी रिस्पॉन्स देत नव्हती औषधाला, ती द्यायला लागलीये. आणि हो आता डॉक्टर म्हणाले की पथ्य पाणी सांभाळा आणि रुटीन चेकअप करून घ्या. ते करूच रे. आपलं माणूस बरं झालं म्हणजे सगळं मिळालं रे बाबा. मंगल आली आहे हॉस्पिटलमध्ये. बहुतेक आज किंवा उद्या देतील डिस्चार्ज. हो का? अरे वा, काय हे छान. छान छान छान.